सज्जनांची नावे मेघे माझी वाचा तुटी महालाभकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव मेघे माझी वाचा तुटी महालाभकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची मेघे माझी वाचा तुटी पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची हे जपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग जगद्गुरु जगद्वंद्य संत तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 4 चरणातील सर्वांच्या परिचयाचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज संताची महती सांगतात. संत सज्जन माणसांची महती सांगत असताना संत तुकोबाराय म्हणतात की जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल, पुण्य कमवायचं असेल तर महाराज या ठिकाणी तुम्ही सज्जन माणसाचं नाव घेतलं पाहिजे. त्यांच्या नामस्मरणाने सुद्धा तुम्हाला पुण्य कमवता येतं. असं करत असताना माझं जे काही माझी वाणी आहे, माझं बोलणं जे आहे, हे बोलणं थांबत नाही. सज्जन माणसाचं नाव घेत असताना त्याला थांबायची सुद्धा गरज वाटत नाही. आणि असं केल्याने मला काय मिळतं तर महाराज मला खूप मोठा लाभ ह्या ठिकाणी होतो आणि तो सुद्धा फुकट होतो. असं संत तुकोबाराय या अभंगाद्वारे पुढच्या चरणामध्ये सांगतात की म्हणजे विश्रांती, समाधान माझ्या मनाला जर कोणत्या ठिकाणी मिळत असेल तर ते समाधान हे संतांच्या पायावर भाव ठेवल्यानंतर माझ्या मनाला जे समाधान वाटतंय ते सर्वात मोठं समाधान आहे. आणि शेवटी सांगतात की तुमचे जे काही पाप असतील ते पाप सुद्धा संतांच्या जपाने किंबहुना संतांच्या नामस्मरणाने जातात. असा हा प्रस्तुत अभंगाचा एक भावार्थ आहे.
तर महाराज या ठिकाणी सुद्धा आता आपण विठोबा रुक्माई म्हणायला मोकळे झाले असं भावार्थ आहे. परंतु त्या ठिकाणी आपण आता पुढील विवेचनासाठी जाणार आहोत. परंतु ही सेवा माझ्याकडे कशी आली, ह्या सेवेसाठी काय काय झाले हे एक मला काही सांगणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये हे आमचे मामा गात गणेश महाराज, राम महाराज, या ठिकाणी असणारे लक्ष्मण महाराज, नागराव महाराज, ही सगळी महाराज मंडळी आमच्या गावातलेच गुणीजन अगोदरच कमी. आणि त्याच्यामध्ये मळकर मामा, आमचे वसू काका, माधू मामा, हे सगळे संदीपानराव झिरपे हे वाणी संगमच्या सप्ताह कमिटीचे प्रमुख आहेत, ते या ठिकाणी आले. वसंत मामा, ही सगळी मंडळी आणि आपल्या वारकरी सांप्रदायिक जी काही संस्था आहे त्या संस्थेचे सर्व माझे बालवारकरी. आणि ही सेवा कशी आली ही अगोदर मी आपल्याकडे सांगत होतो. तर पहिल्यांदा दत्ता चव्हाण आपले सरपंच अविनाश गोंडे आणि सगळी मंडळी माझ्याकडे आली. मला सांगितलं की 2 महाराज आम्हाला द्या. मी म्हणलो महाराज लोक देतो. महाराज आता तुम्ही एवढी सुंदर चाल म्हणली, ती काय तुम्ही जन्मता शिकून आलात का? मग मी म्हणलो महाराजाला यायला जायला आपल्याला खर्च करावा लागेल. आणि मग भागवताचार्य महाराज, विष्णू महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं पण या ठिकाणी नामोल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. 7 दिवस ते आपल्या गावाला ज्ञानामृत देत आहेत. त्यांच्या रसाळवाणीतून आपण हे सर्व भागवत ऐकत आहोत. आणि आता जी सुंदर चाल म्हणली याच्यासाठी तुम्हाला किती कष्ट घ्यावे लागतील हे मला आवाज काढताना कळाला की हरी हरी 4च्या पट्टीत आवाज लावा. महाराज मला काल म्हणायला लागले, मी प्रॅक्टिस करू लागलो. मला काय काय करावं लागलं ह्या कीर्तनासाठी ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर मग आता सरपंच आले अविनाशराव गोंडे, माझे सरपंच आपले तुम्हीच करा म्हणल्यावर मी त्याला विचारलं, होय आतुर कसं करायचं? आतुर म्हणला म्हणाला काय सगळेच असते. पोहायला ढकललं एकदा गावात. ढकलल्यानंतर मला याच्यासाठी बरेच कष्ट. आमचे प्राचार्य डॉक्टर वसंतराव सातपुते सर, IQACचे समन्वयक मुकुंदराज पाटील, आमचे मित्र ऍडव्होकेट गोले, रणजित जाधव, आमचे प्राध्यापक डॉक्टर बापूराव आंधळे, आता आणखीन अशोकराव फपाळ, डॉक्टर शिवाजी आंबोरे, ही अशी आमची 30-35 जणांची टीम. आम्ही सगळे सोन पेटून यायला निघालो की आता नेमकं इथं काय होतं. पण हे 5 दत्ताचा मेळ आहे. दत्ता किती देवाचा आहे? 3 देवाचा 1 दत्ता आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, इथं 5 दत्ता आहे. कोणते कोणते? दत्ता चव्हाण, त्यांनी मला हा हो द्या, हो द्या तो हो द्या, पण दत्ता. पण आता मला आधार द्यायला एक दत्ता लागणार होता. आणि हे जे काही इंद्रासारखे या ठिकाणी पगवाज वाजवत आहेत ते आमचे दत्ता महाराज बेदरे. त्यांना मी फोन लावायला त्यांचा फोनच काही लागला. माझे तर हात पाहिजे गुरु हुकायची अवघडच का मध्ये. मग आपलं तुकाराम महाराजांवर विश्वास ठेवा. महाराज सांगा गुरु कसा असावा? त्यांनी सांगितलं की त्या क्षेत्रातला तो प्रवीण असावा. माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत आमचे सोमनाथ महाराज. मी त्यांच्याकडे गेलो. महाराज म्हणलं काय शाल आणायची का, बत्ती भित्ती काही घेऊन यायचे का, कारण ते कानात काहीतरी सांगायचे असं काय का? त्यामुळे वारकरी संप्रदायात असं काही नसते. वारकरी संप्रदाय हा मोकळा संप्रदाय, सर्वांसाठी परब्रह्मही उघडाय आणि तो जो काही नाम जपाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी हा सुद्धा उघडाय. कान फुकाफुकीचे प्रकार इकडे नाही. मग आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आम्हाला बरेच जण म्हणले की बाबा इकडं लहानपणी हे नाही आम्हाला सांगायचं की बाबा वाजवायचे, कणिक घेऊन या. कणिक घेऊन आले पळत इथंच घर. आणि पहिले कीर्तनकाराने कीर्तन कुठं करा? चुलीपशी. आज आम्ही चुलीपशी सगळे तुम्ही मायबाप आहेत, काही चुकलं हुकलं सगळे बरोबर करून या. कारण पहिलं कीर्तन आहे आणि पहिल्या कीर्तनाच्या साठी उभा आहे. खरंच म्हणजे ही गुणीजन मंडळी जी आहे यांनी एवढं चांगल्या पद्धतीने सांभाळलं. काय म्हणजे कसं असते की कॉम्पिटिटर एक यायला लागला का की त्याला मागे ढकलावं लागत. पण मी नाही महाराज, माझी या काळ्या हनुमान मंदिरातले 32 वर्ष नाही तर मग किती ताणून टाचावर केले तरी हात नाही पुरायचा. मूर्ती एवढी मोठी, किती मूर्ती लहान मुलाचा हात नाही पुरायचा. त्यावेळेसपासून अभिषेक करत होतो. आणि सहज माझ्या पण मनात आलं की आपण कीर्तन रूपी सेवा घेतली पाहिजे. आणि त्याच वेळेस सप्ताह कमिटीचे दत्ता चव्हाण भेटले. दुसऱ्या दिवशी ते दत्ता तपसे यांना घेऊन आले की द्या महाराज तारीख. दत्ता चव्हाण, दत्ता तपसे. आता किती दत्ता झाले? 3. चौथे दत्ता हे
आणि 5वी जातात ते तिथं आडावर बसलेले व्हिडिओ शूटिंग वाले. तुमचं काही चुकलं हुकलं मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तेव्हा ते करेक्शन करायचं पुन्हा. बरं, असे 5 दत्ताचा मेळ आहे. तर ह्याच्यामध्ये आता जे काही होईल तर हे ह्या पद्धतीने कीर्तन रूपी सेवा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करीन. चुकलं हुकलं अधिक ते सरते गुन्हे ते करून घ्यावे, नाहीतर आमची पत्रकार मंडळी बसलेलीच आहे. आमचे मित्र पत्रकार गणेश पाटील आणि राजभाऊ पाष्ट उद्या छापायचे महाराज कीर्तनात असं असं म्हणले, बस झाला गर्दा चालू. इथला आवाज इथपर्यंत जाते, ती लिहिलेला आवाज लय लांब जाते आणि पुन्हा म्हणायचे महाराज सुरू व्हायच्या आधीच बंद. तसं काय करू नका. महाराज पुण्यवंत होण्याचे जे काही मार्ग आहेत हे मार्ग सांगण्यासाठी अगोदर पहिली गोष्ट तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलाय. या अभंगात पुरोगामी लोकांनी मला विचारलं, आमचे भरपूर पुरोगामी मित्र, की तुम्ही इकडं कस काय, मग तुम्ही धोतर घालणार का, फेटाने असणार का, हे करणार का, ते करणार का. मी त्यांना एकच विचारलं की बाबा नामदेव रायांनी अभंगाची ही परंपरा प्रबोधनासाठी सुरू केली आणि नामदेव रायांनी पहिलं कीर्तन कुठं केले, वाळवंटात केले. आणि याच्या माध्यमामधून आपण लोकांना जे सांगितलं पाहिजे ते संतांनी अगोदर सांगितले. त्याच्यासाठी आपण गाथा वाचला पाहिजे. सकल संत गाथ्यामधले जे अभंग आहेत ते वाचले पाहिजेत. त्याद्वारे ते जे सांगतात तेच सर्व पुरोगामी मंडळी सांगते. फरक एवढाच झालाय की इकडून सांगायला आपण नाही, म्हणून काय झालेलं महाराज प्रतिगामी लोकांचं फावते. हा विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली संत परंपरा कुठून पण काढायची, संत म्हणजे माऊलीपासून ते तुकोबारायापर्यंत, पायापासून ते कळसापर्यंत ही सर्व जी काही परंपरा आहे ही तुम्हा मला सुधारण्यासाठी. आणि म्हणून महाराजाकडे काही ठिकाणी असेल की विचारलं तर सांगावं, काही ठिकाणी असेल की विचारलं तरीही सांगू नये. मग कोणी विचारलं नाही तरी सांगावं की ज्याला कळत नाही, जो अज्ञानी आहे आणि खड्ड्याकडे जात आहे, असा आंधळा माणूस दिसल्याबरोबर ज्याला दिसतंय त्या माणसाने सांगावं, अरे बाबा थांब, त्या ठिकाणी खड्डा आहे, तू जाऊ नको. त्या अज्ञानी माणसाला ज्ञानी करण्यासाठी त्याला सांगावं लागतं. त्याने नाही विचारलं तरीही. काही माणसं खवचट असतील, मग कोणता अभंग घेणार आहेत, पाप पुण्य का जमलं. आता काय हेच सुरू झालं. पहिलेच प्राध्यापक खऱ्याने पैसा वाढायले, पुन्हा महाराज डबल फोर लावता. आता काय सांग. अरे बाबा ही आज मी सेवेकरता उभा आहे, पण कोणत्याही महाराजाला कीर्तन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी एका अभंगावर किती अभंग वाचावं लागतील महाराज. कमीत कमी अख्खी गाथा एक तरी तुकोबाची तरी पाठ पाहिजे की नाही. आता ही थाप जरी मारायची असली महाराज तर मला दत्ता महाराजांनी सांगितलं होतं की मी लहान असताना गेलो, माधुकरी मागून खाल्ली, रडायचो. हे सगळी साधना त्यामधून तयार झाली. त्या सगळ्या गोष्टीचा विचार ह्या ठिकाणी केला पाहिजे. आणि संत तुकोबारायांनी ज्यावेळेस म्हणजे कोणाला सांगितलं, विचारल्याशिवाय कोणाला सांगू नये, अधिकाऱ्याने विचारल्याशिवाय सांगू नये. आता आमचे प्राचार्य इथं बसले आणि त्यांनी मला विचारलं, होय सर कुणीकडे निघाले, तर सांगा की मी कीर्तनाला निघालो. नाहीतर त्यांनी विचारायच्या आधीच म्हणलं मी सर कीर्तनाला चाललोय. आणि इथले काम कोण करी मला सांगायला कीर्तनाला जायचंय म्हणून सुट्टी देऊ असं असते. त्याच्याने अधिकाऱ्याने जर विचारलं तर सांगावं. आणि कुठं सांगू नये की जिथं खवचटपणानं विचारलं जाईल किंवा जिथं दुसऱ्याचं नुकसान आहे. एखादी गाय जर जात असेल ते उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती, आणि खाटकानं जर विचारलं की गाय गेली का, तर आपण काहीच बोलू नये, हो नाही नाही. असे हे 3 प्रकार आहेत. मग तुकाराम महाराजांनी अगोदर त्या साधकाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. माणूस कसा आहे त्याने विचारलं, महाराज मला पुण्य कमवायचं, पुण्यवंत व्हायचं, मी काय करू. तुकाराम महाराज म्हणले जा काहीही कर. एवढे पुण्य कमवायचे मार्ग सांगितले, कोणताही मार्ग कर तुला पुण्य मिळेल. जरा ते साधक थोडासा का अभ्यासच होता आणि त्याने सांगितलं की महाराज तसं नका, मी साधा जीव, मी एक अतिशय साधा, वारकरी संप्रदायात अतिशय साधे माणसं. कितीही मोठा अधिकारी जर ह्या वारकरी संप्रदायातला असेल, लहान मूल त्याच्या पाया पडल्यानंतर तो व्यक्ती त्याच्या पाया पडतो.
एकमेकाच्या पायाला लागले. पाया पडजला तर त्यांनी सांगितलं की या वारकरी संप्रदायात सर्वात सोपे मार्ग आहेत, सुलभ मार्ग आहेत. म्हणजे मग बाकीचे कोणते? योग मार्ग आहे. योग मार्गाने माणसं कशी आहेत? आता आपण कुंभमेळ्यात बघतो, वेगवेगळे साधू भले आंबाड्यासारखी केस वाढलेली, लांब नख वाढलेली, कोणी एकच हात वर केलेला तर कोणी एक पाय वर केलेला तर कोणी काय केलं. ह्या सगळ्या योगियांचा जो राजा आहे तो आहे ज्ञानोबा. आणि ज्ञानोबा माऊली शेवटी कोणी कळाले? भक्ती मार्गात माऊली म्हणून झाले. आणि हरिपाठामध्ये ते म्हणतात सुद्धा की योग याग विधी येणे न हे सिद्धी याची उपाधी दंबधर. मग योगानं जर तुम्हाला सिद्धी मिळत नसेल, तुम्हाला जे अपेक्षित असणारा मोक्ष प्राप्त होत नसेल, तर महाराज पुण्य आणखीन कशाने मिळवायचं? दान धर्म करा. दान धर्म केल्यावर पण पुण्य मिळते. मग काय दान करावं, दान काय करावं हे जर बघायचं असेल तर दानाची किंमत किती, दानाची ताकद किती हे बघायचं तर आपल्याला बळीराजाकडे बघावं लागतं. की पुण्य कमवायचं आहे तर अगोदर आपल्याला पैसा कमवायचा आहे, तर पैशावाला कोण आहे ते कसा झाला हे बघावं लागतं. तसं बळीराजा पुण्यवंत आहे. आणि बळीराजाने हे पुण्य कुठून कमविलंय? तर दान धर्मामधून कमविलेले. कारण त्याच्या एवढा दानशूर राजा नव्हता. आज बी बळीराजा एवढा दानशूर कोण आहे महाराज? शेतकऱ्याला उगाच बळीराजा म्हणत नाही. कारण शेतकरी हा बळीराजा म्हणजे शेतकरी आहे आणि तो एवढा दानशूर आहे की त्याच्याकडे आलेला माणूस. आता काय सांगा, मी ज्या वेळेस इथं होतो सगळे आता इथं सगळे आपले ओळखीचे पाळखीचे सगळे लहानपणापासून चेड्डीवर बघितले सगळे, आता सगळे माझ्या मायमावल्या समोर आहेत. तर ज्यावेळेस आपल्या घरी कोणी पाहुणा येतो त्यावेळेस ज्यावेळेस शिवाय जात नाही. चहाचं बघून होतं कवाच चुलीच्या खाली उतरत नाही. पण आता शांत बसा, शांत बसा. पण आता सोनपेठला जर कोणाला चहा प्यायला बी न्यायचं म्हणलं तर तीनदा मागं पुढे बघावं लागतं. ढेकर दिला का तसं बाहेर काय होतं, त्याच्या घरी कसं असं हे शेतकऱ्याच्या घरी तिकडं काय. ही अशी जी काही आज परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये मग दान धर्म, शेत दान द्या. बळीराजाला दान दिल्यानं कसलं पुण्य प्राप्त झालं? तर बळीराजाचं असं झालं की बळीराजाकडे ज्या वेळेस देव आले आणि देवानं वामनाच्या रूपामध्ये बळीराजाला पाताळात घातलं. आज बी शेतकरी पाताळात गेलाय तर वरी यायला तयार नाही. आणि ते पाताळातून कधी वर येईल तेही सांगता येत नाही. पण त्या ठिकाणी जे काही बळीराजानं त्या ठिकाणी पाताळात गेल्यानंतर त्याच्या समोर त्या ठिकाणी असे सगळे लोक उभा आहेत. आणि सगळे लोक उभा असताना त्याची आई जी काही बळीराजाची समोरून आली महाराज. आणि बळीराजाच्या आईला बघताच वामनाचा थरका पडाला. वामनाला वाटलं की ह्या बाईची ताकद फार, हिच्या शक्तीने ही मला आता कुठली, म्हणजे जर कोणाला आशीर्वाद द्यायचा असेल तर पुण्य लागते महाराज, आणि शाप द्यायचा असेल तर तपश्चर्या लागते. बळीराजाच्या आईची तपश्चर्या साधी नव्हती. असा वामन थर 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 कापू लागला. पण बळीराजाच्या आईने सांगितलं की मी काय तुला शाप देणार नाही, मी तुला शाप देणार नाही. मी ह्या ठिकाणी काय करणार आहे, मी तुला सांगायला आले. काय सांगायला आले? तर तिनं सांगितलं की बळीराजा हा असा माझा मुलगा आहे आणि तो मी ह्या ठिकाणी जन्म, अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. महाराज त्या पुण्याची काय किमी आहे. आपल्याला जर कुठलीही गोष्ट मागायची असेल तर आपण देवाकडे मागतो.
पण बळीराजाच्या त्या पुण्यामध्ये एवढी ताकद होती की देवाला त्याच्याकडे साक्षात हात पसरावे लागले. आणि ही ताकद कशामुळे निर्माण झाली तर त्याच्या दान धर्माच्या पुण्यामधून निर्माण झाली महाराज. मग दान हे आहे, मग हे पण नाही. आपल्याकडे वावर जात राहिलेत किती चिरट्या झाल्या सगळ्याच्या, फोड 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 होत 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 आता गुंट्यावर आलं. पहिल्या नंबरावर होते, नंबरावर एकरवर आले, आता एकरवरून गुंट्यावर आले. मग आता काय करायचं? त्याच्यानंतर मग आणखीन काय दान देण्यासारखं आहे तर ज्ञानदान. सर्वात पवित्र काय? ज्ञानदान. मग तुम्ही ज्ञान देऊ शकता का? अन्न सत्पात्री घेतलं पाहिजे, त्याचे बरेचसे प्रकार आहेत. मला वेळ सांगा बघा. कारण कसं आहे, पुन्हा हे माणसं अगदी इथं दिवसभर कटाळलेले असते. आपल्याला काय सुरू झालं 50 मिनिटं म्हणता म्हणता दुसरे सर आमचे येऊन सांगितले एवढा एंगेज का झालं, पुढे दुसरा तास चालू असं होतं. तर त्याच्यामध्ये पुण्य जे काय आहे हे पुण्य कमावण्याचा मार्ग विचारणाऱ्या साधकाला महाराजांनी सांगितलं की बाबा सत्कर्म कर, जा सत्कर्म कर. सत्कर्म म्हणजे काय करू बरं? ते म्हणले धर्मानं वाग. आपल्याकडे धर्माच्या व्याख्या लई झाल्या. प्रत्येक जण धर्माची व्याख्या आपापल्या परीने सांगतो. धर्म म्हणजे काय बघा ना, ते 5 टाइम नमाज पडतील, ते नमाज पडतील म्हणून आम्ही हरिपाठ मानला पाहिजे, प्रभूच्या भक्तीसाठी नाही मानला पाहिजे. ते टोपी घालतोय, आपण फेटा घातला पाहिजे. अरे त्याच्यावरून काय करायचं? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. मग म्हणजे धर्म काय आहे तुम्ही सांगा. साक्षात धर्मराजाने धर्माचं उत्तर दिले की धर्म कोणाला म्हणायचं. 100 प्रश्न ज्या वेळेस विचारले त्यावेळेस धर्मराजाने उत्तर दिलं. किंवा श्रुती स्मृती पुराण हे धर्माच्या बाबतीमध्ये वेगवेगळं सांगतात. त्यामुळे धर्माचं निश्चित असं काय मला सांगता येत नाही. परंतु महान पुरुष संत सज्जन लोक ज्या मार्गाने गेले, महापुरुष ज्या मार्गाने गेले तो मार्ग अनुसरावा. म्हणजे मला हे येत नाही म्हणून ह्याचं लिहिलं मला येत नाही ना त्याचं जास्त आपल्याला जी गोष्ट अवघड वाटते ती ह्याला. तसं आपल्याला सुद्धा संतांना दाखवलेला मार्ग किती सोपा वाटायचा, पण मार्ग ऐकत आहे का? सहज रस्त्याने जाणाऱ्या लेकराला जर आपण म्हणलो की बाबा कुठं चालला, शाळा तिकडे भरली, वेळ झाली, तू इकडे कुणीकडे निघालास, तुला काय करायचं? आणि त्यात गावातला असा आणि त्यात म्हणजे आपल्या गावातलं नाही, मी आपल्या गावातलं काहीच बोलणार नाही, मी बाहेर. मग ते कसं असते की ते गुरकून बोलते. जर मार्ग चांगला कोणाला दाखवला तर तो नको वाटतो महाराज, चांगलं सांगायला गेलं तर वाईट वाटते.
सत्य हे कसं असते, कडू असते. आणि कोणाच्याही चांगल्यासाठी जर आपण कोणती गोष्ट सांगायला लागलो तर ती गोष्ट पटत नाही. आता कीर्तन आपण ऐकतो, 32 वर्ष झालं महाराज सत्ता चालू. मग ह्या सत्याचं काय म्हणजे प्रबोधनातून काय व्हायला लागले, नेमकं काय, गावाला काय उपयोग काय? अरे जिल्ह्यातले सगळ्या गावं काढा आणि ह्या मोठेवाडीचं म्हणजे गाव काढा. ह्या गावात जेवढे सुशिक्षित लोक आहेत, जेवढे नोकऱ्याला लागले आहेत, तेवढे जवळपास कोणत्याच खेड्यात नाही सापडणार. सर 27 सेट नेट पोर आहेत आमच्या गावात. आणि हे कशामुळे झालं? हे ह्या सत्यामुळेच झालं. ज्यांनी माळ घातली त्यांनी बाकी काहीच केलं नाही, नका का अभ्यास होईना, पण बाकीच्या मार्गाला लागले नाही. ज्यांनी माळ नाही घातली त्याचं काय झालं? कीर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि बिघडला. अरे बा, बिघडला नाही. कसा बिघडला नाही? 2-2 हजार एकरचे बारदाणे सगळे जागेवर राहिले ना. आपल्याला माहित होतं की एका माणसाचा पाटलाचा असा म्हणजे बारदाना की एक बैल कुठं गायवाड्याच्या तोंडाला आणि दुसरा बैल येशीच्या तोंडाला, आणि आता त्याचं पोरग दुसऱ्याच्या बायला मागं. ही वेळ कशामुळे आली महाराज? आम्ही सत्यानं वागणं सोडलं, सत्कर्म सोडलं, आणि जे सत्य आहे तेच धर्म. कारण जे संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं की सज्जन कोणाला म्हणावं तर सत्य जो मानतो त्याला सज्जन म्हणावं, दुसऱ्याला नाही. आणि मग ते म्हणले महाराज सज्जन जर त्याला म्हणावं तर मग पापी कोणाला म्हणावं? मग महाराज म्हणले अनेकाच्या घाते निघतील चित्त, अनेकाच्या घाते पापी माणूस कोणाला ओळखायचं तर ज्याचं वाईट झालं एखाद्याचं सगळ्यात पहिल्यांदा हसायला तिथे गेला. लोकांचं वाईट झालं की खुश मनातून. असा जो कोणी असेल, जर दुसऱ्याचं वाईट झाल्यावर त्याला जर आनंद होत असेल तर त्याला पापी म्हणायचं महाराज. मग आता आम्हाला बाकीचं सांगू नका, पापी कोण पुण्य कोण काय, आम्हाला पुण्य कसं कमवायचं ते सांगा. महाराज म्हणजे सोपा मार्ग, नामपर भक्ती हा सर्व सोपा मार्ग. मग महाराजांनी तसं सांगितल्यावर माणसं कशी असतील, काही तिरपे माणसं असतील, असे सरळ नसते. ते म्हणा आपलं देवाचं जमत नाही, आपल्यापेक्षा देवाचं नाव सुद्धा काढायचं नाही. हा गोटात फेकून महाराज 4000 ज्यांच्या गाथ्यामध्ये अभंग हा, आणि म्हणजे हजारो म्हणायचे मला असं की ते गाथ्यामध्ये अभंग आहेत. आणि ते अभंग त्या काळात गेले ज्या काळामध्ये धर्म कसे नाही बुडत होता. तुकारामांनी लिहिलं धर्म बुडाला, बाईनं सायकल चालवली धर्म बुडाला. अरे धर्म एक दगड आहे, धर्म काय असं बुडत असतो का? ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येत असते त्या त्यावेळी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आणि तुम्ही धर्माचं एवढं टेन्शन काय? फक्त आमचं तसं म्हणण्यामागे जरा दुसरं कारण असतं. कधी असं कोणी संत म्हणलेत का की धर्म बुडाला, आता बुडाला बुडा? साखरवाडीचे महाराज म्हणले का कधी? नाही. आज सगळे ते गेलेच तरी तिथं हजारो लोक चालले. तुकाराम महाराजाच्या देऊला आपला काय आज आहे का? तुकाराम महाराज का पांजा आहे का? आपली काय वंशावळ तुटती होय महाराज? मग आता आपण रात्रभर त्याच्या नावानं ज्ञानबा तुकाराम म्हणत राहतो. कशामुळं? कारण ते संत आहे, त्यांनी आम्हाला मार्ग दाखविला की पुण्य कसं कमी पाहिजे. म्हणजे बरं ठीक आहे बाबा, तुला देवाचं नाव नाही घ्यायचं, नको घेऊ. तू फक्त एक काम कर, तू सज्जन संत सज्जनांचं नाव जरी घेतलं तरी ह्या ठिकाणी तू पुण्यवंत होशील. पुण्यवंत
मग महाराजांनी त्यांना तसं सांगितलं की बाबा, पुण्यवंत होण्याचा हा मार्ग. आता आपल्याकडं जसं एखाद्याला धनवंत व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काय की आपण आत्मचरित्र वाचतो की कोण धीरूभाई अंबानी कसा झाला, मुंड्यामुळे मुडू झाला. मग आपण तसे पैसे कमवायचे का, तसं पुण्य कमवायचे काय असे मार्ग नाही बघा. कोणता सोपा मार्ग, सगळ्यात सोपा सज्जनाचे नाव घ्या. हे महाराजांनी पहिल्या चरणामध्ये त्या सगळ्यांना आपल्याला सांगितल्याबरोबर मग सांगितलं की माणूस कसा आहे जरा तीरपाय साधा, प्रश्न विचारले पाहिजे महाराज. आध्यात्मिक माणसाला म्हणजे असं कोणी प्रश्न विचारणारा माणूस जर भेटला तर आनंद की बरं झालं, ह्याला जाणून घ्यायचे. पण ते कसं असलं पाहिजे की खरा असला पाहिजे, त्याला खरेच प्रश्न पडले पाहिजे आणि त्याने प्रश्न खरेच विचारले पाहिजे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर पहिल्यांदा प्रश्न पडला पाहिजे, आणि जर प्रश्नच नाही पडला तर आपल्याला उत्तर कसे मिळते. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे. आणि मग त्यांनी महाराजांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. नंतर महाराजांनी एक एक गोष्ट सांगायला किंवा पुण्य कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. पुण्य कमावण्याच्या अनेक मार्गामध्ये सर्वात सोपा जो मार्ग आहे तो आहे या ठिकाणी संत सज्जनांची नाव. आम्हाला माहिती महाराज कशामुळे पटका बांधून उभा राहिले, तुम्ही लागले नोकरीला, इथं आम्हाला टाळ फुटायला व्हायले आहे का नाही, येत दिसायले. महाराज म्हणजे तसं नाही बा. खरंच सांग की संगत करायचं तर सोड, संगत केल्यावर तर खूप मोठं पुण्य ह्या ठिकाणी लागतंय. पण तू नाव जरी सज्जन माणसाचं घेतलं तर त्याचं आत्मचरित्र वाचल्यासारखं नाही. एखाद्या म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं, आता सज्जन कोणाला म्हणायचं, नाव सज्जन असलं म्हणजे सज्जन आहे का नाही का. उगच म्हणजे आता काहीतरी असं मोठा किळा लावलाय, हे सगळं केलंय आणि खिशात ब्लेड घेऊन बस स्टँडवर उभा आहे. आपल्या गावात त्याला एकदा गावसाला खिशा कापताना तसंच होतं का नाही, इथून सगळं वाढलेला आणि खिशा आणायला त्याला सज्जन म्हणायचं का नाही. म्हणले महाराज म्हणले नाही. बरं म्हणले मला एक गोष्ट, सज्जन कोणाला म्हणायचं हे पण सांगा. दुसरं आणखीन काय सांगा की सज्जनाचे नाव घेतल्यामुळं कोणाला पुण्य मिळालंय का. महाराज म्हणजे कोणाला मिळालंय का काय सांगू तुला. अरे बाबा किती उदाहरणं देऊ तुला, अनेक उदाहरण. महाराज एक सांग, अरे ज्याच्या म्हणजे नुसत्या कुऱ्हाडीच्या वारानं माणसं मारलेल्या कणगुळ्या घेतल्या तर त्याचं काय झालं होतं, 7 रान भरली होती, एक एक खडा टाकला. या खड्याच्या रानाचा वाल्या साहित्यिक झाला, मोठा साहित्यिक झाला. म्हणजे मर्डर करणारा माणूस, खून करणारा माणूस, एक खुनी माणूस एक चांगला दर्जेदार साहित्यिक झाला. कोणाचं चरित्र लिहिलं, रामचंद्र प्रभूचं चरित्र लिहिलं. वाला कोळी ब्रह्म Amen.
तर महाराज हे वाल्या कोळी 7 रान भरलेला असताना कोणाला भेटले? नारदाला भेटले. नारद म्हणजे कोण आहेत? तर नारद हे महान मोठे म्हणजे आपले वैष्णव आहेत. त्यांच्या एवढा मोठा वैष्णव नाही. आता म्हणले मग त्यांचं नाव आता घेतल्याने किंवा त्यांची भेट झाली आणि त्या भेटीतून त्यांनी फक्त एकच प्रश्न केला, हे जे करायला हे कोणासाठी करायला आणि ज्याच्यासाठी करायला ते याच्यात भागीदार आहेत. किती वेळाचा संपर्क आहे? हा, जास्तीत जास्त समजा मोबाईल वरून जरी झाला असता तरी 1.5 मिनिटातच बिल कटलं असतं. पण त्याच्या समोरासमोर आणि समोरासमोर झाल्यावर त्या ठिकाणी काय म्हणले किंवा तू फक्त त्यांना विचार. आणि ह्या ठिकाणी त्याला विचारल्यानंतर ह्या ठिकाणी वाल्या कोळ्यानं घरी गेला, आपल्या पत्नीला विचारलं किंवा तू माझ्या पापामध्ये भागीदार आहेस का? तिने सांगितलं की नाही. आम्हाला काय करायचं? आम्हाला खाऊ पिऊ घालणं हे तुझं काम आहे. आणि तू जे सांग म्हणजे त्याच्या आमचा काय संबंध? तू कसं कमवून आणालास? आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी होत नाही. मुलाला विचारलं रे तू? ते म्हणा आमचा काय संबंध आहे? तुम्ही तर आमचे पिता आहेत. आम्हाला खाऊ पिऊ घालायचं काम तुमचं. मग तिकडे तुम्ही काय भजन करून आणाले म्हणजे रात्री? तिकडे कोणाचं घर फोडून आणाले? आम्हाला काय करायचं? सज्जन आहे का दुर्जन आहे का तुझं पाप कोण आहे? तुझ्या सोबत आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मग ते एकदम दचकला आणि दचकल्यानंतर मग नारदाला त्यांनी सांगितलं की बाबा मी काय करू? त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी संतांच्या त्या संगतीमधून एवढा मोठा माणूस घडला. आणि मग आपल्यासारख्याला तर काय, आपण सर्वसाधारण माणसं आहेत. आपल्याकडून म्हणजे ज्या काही गोष्टी येणार आहेत संत सज्जनाच्या, ज्यावेळेस आपण नाव घेणार आहेत त्यावेळेस त्यांचं चरित्र आपल्याला आठवणार आहे. चरित्र आठवलं म्हणजे चांगला मार्ग दिसणार आहे आणि चांगला मार्ग दिसला म्हणजे काय होणार आहे की आपल्याला पुण्य मिळणार आहे असं महाराज म्हणतात. मग महाराज तुमचं जरा बरोबर वाटायले तसं, कारण आता माणूस जरा रुळावर आला. पण गॅरंटी काय? तसं होईनच. समजा मी नाव घेतलं आणि पुण्यच नाही मिळालं, होत आहे ना महाराज तसं. EST मध्ये आपण बसलेलं असतं, तसं मोठ्या स्टेशनवर जास्त होतं, रेल्वे स्टेशनला तर जास्त होतं. ती खालून एक अर्ध्यात येते, पुरी भाजी घ्या, पुरी भाजी घ्या, पुरी भाजी घ्या, पाण्याची बाटली घ्या, पाण्याची बाटली घ्या. आपण त्याला 100ची नोट देतो, ते आपल्याला पाण्याची बाटली देते. चिल्लर नाही आहे म्हणतो तिकडे जाते. रेल्वे निघाली, बाटली घ्या का 100ची सोडा. अशी परिस्थिती कशी होती? तसं गॅरंटी काय हे चिल्लर देईल ह्याची? तसं म्हणलं महाराज याचं पुण्य होईल ह्याची गॅरंटी काय? अरे गॅरंटी नाही, ही एकदम 100% गॅरंटीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही हे सज्जन म्हणालेत महाराज, हे सज्जन कोण आहे त्याचे लक्षण आम्हाला सांगा. कारण मला ओळखायला पाहिजे ना. तुम्ही आधीच सांगितलं किंवा सज्जन कोण आहे हे बी ओळखीनं अवघड आहे. कारण वेशभूषेवरून तर कोणी सज्जन ठरत नाही, कोणी त्याच्या दिसण्यावरून गोराय का काळा आहे ह्याच्यावरून नाही. मग आता नेमकं सज्जन कशावरून ठरवायचं? किंवा एखादी आता कारण ऍडव्हर्टाईज काही बी असतात. ऍडव्हर्टाईज कशा असतात? फेविकॉलची ऍडव्हर्टाईज दाखवते, हे मजबूती का दुसरा ना, आणि आपण काहीतरी जोडावा आणि वरून बारका खडा पडावा खलास. कायसा मजबूती का? म्हणजे तसं म्हणजे आतापर्यंत त्याच्यामध्ये सज्जनांचं लक्षण काय हे तुम्ही आम्हाला पहिल्यांदा सांगा. तर महाराज म्हणले की बाबा सज्जनांचं जे लक्षण आहे ते लक्षण लोण्यासारखं मऊ ज्याचं चित्त आहे. इतकं मऊ की त्याच्यापेक्षा अधिक मऊ काही असणं शक्यतो ठीक नाही, म्हणजे नसावं. दुसरं शांत किती असतंय तर चंदन सगळ्यात शांत. चंदनासारखं शीतल ज्यांचं या ठिकाणी वर्तन, जे शांतपणाने वाटतं, जे अतिशय चांगल्या पद्धतीनं मऊ आणि ज्यांचा स्वभाव मऊ म्हणजे लोण्या एवढा मऊ असे जे असतात त्याला या ठिकाणी का इंग्रजाचं राज्य तिकडं कुठं बी असं मला काही घेणं नाही. इकडं आमच्या इकडल्या माणसाला येऊन जर त्रास